मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांची सध्याची परिस्थिती त्या दूध खोळ्या छोट्या पोरासारखी झाली. ते छोटं मूल असतं ना, जे आपल्या क्षमतेपेक्षा मोठ्या मुलांना जाऊन काहीतरी टवाळणी करायची, त्यांना काहीतरी चॅलेंज द्यायचं की म्हणायचं की तुमच्यात दम असेल तर मला हे करून दाखवा, ते करून दाखवा. आता ती मोठी मुलंही एखाद्या वेळी विचार करतात की छोटं मूल आहे, त्याला काही कळत नाही, आपण करून दाखवू. आता दोनदा तीनदा ते करतात. पण जेव्हा या गोष्टीचा अतिरेक होतो आणि ते मूल वारंवार येऊन त्यांना त्रास द्यायला लागतं, वारंवार येऊन काही ना काही त्यांना टवाळणी करण्यासाठी बोलतं, तेव्हा ती मोठी मुलंही त्या छोट्याला 2-4 फटके लगावतं. आता फटके बसले की ते छोटं मूल रडायला लागतं आणि मग थोडा वेळ रडून झालं की मग आपलं मन भरलं की पुन्हा एकदा तीच चुकी करायची. ते छोटं मूल पुन्हा त्या मोठ्यांकडे जाणार, काहीतरी चॅलेंज करणार आणि पुन्हा मार खाणार. आणि हे वारंवार अशीच सायकल चालत राहते. आणि अशीच काहीची परिस्थिती सध्या उद्धव ठाकरे यांची झालेली आहे. म्हणजे कारण नसताना देवेंद्र फडणवीसांची आणि जे आपल्यापेक्षा क्षमतेपेक्षा मोठे राजनेता आहेत, ज्यांची राजकीय एक शक्ती आपल्यापेक्षा फार जास्त आहे, त्यांच्यासोबत काही ना काही टवाळणी करायची आणि मग आपल्याला झटके बसले की मग रडत बसायचं. असंच उद्धव ठाकरे मागचे 2.5 वर्ष हे करत आलेले आहेत. आणि पुन्हा एकदा काल त्यांनी हे केलेलं आहे. काल त्यांच्या पक्षाद्वारे एक निर्धार शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि तिथे बोलताना त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना एक चॅलेंज दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांमध्ये जर खरंच हिंमत असेल, खरंच दम असेल, तर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती त्यांनी करून दाखवावी आणि लाडक्या बहिणींना जे त्यांनी वचन दिलं आहे महिन्याला 2100 रुपये देण्याचं, ते सुद्धा पूर्ण करून दाखवावं आणि मग आमची बरोबरी करण्यासाठी त्यांनी यावं. आता मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी हे काही पहिल्यांदा केलेलं नाही आहे. जेव्हा BJPला दगा देऊन त्यांच्यासोबत राहून आपले आमदार निवडून आणले आणि निवडणूक झाल्यानंतर परिणाम लागल्यानंतर जेव्हा त्यांना कळालं की नंबर गेम फसलाय आणि आपण मुख्यमंत्री होऊ शकतो, तेव्हा देवेंद्र फडणवीसांचं फोन न उचलता शरद पवारांसोबत, काँग्रेससोबत काही ना काही तडजोड केली आणि स्वतःला मुख्यमंत्री बनवून सरकार स्थापन केल्यानंतर वारंवार कारण नसताना देवेंद्र फडणवीसांना ते चॅलेंज करायचे की तुमच्यात दम असेल ना तर माझं सरकार पाडून दाखवा. आता देवेंद्र फडणवीसांनी ते केलंही. केवळ सरकार नाही पाडली, त्यांचा पक्षही फोडला आणि एकनाथ शिंदेंना अधिकृतरित्या शिवसेनासुद्धा सोपवली. आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे जे आहेत अशा प्रकारचे चॅलेंज करत आहेत, करतायत. आणि कदाचित उद्धव ठाकरेंना माहिती नसेल, 2017ला देवेंद्र फडणवीसांनी कर्जमुक्ती शेतकऱ्यांची केलेली होती. जवळपास 34,000 करोड रुपये, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचा जवळजवळ 1.5 लाख रुपयांचा कर्ज जो आहे तो सरकारने माफ केलेला होता. आणि तेव्हा स्वतः उद्धव ठाकरे म्हणजे अखंड शिवसेना ही सरकारमध्ये होती. कदाचित सरकारमध्ये काय चाललं आहे आणि काय कामं होत आहेत, जनतेसाठी देवेंद्र फडणवीस काय काम करतायत, याच्यावर किंचितही लक्ष उद्धव ठाकरेंचा तेव्हाही नसेल आणि स्वतः मुख्यमंत्री असतानाही त्यांचं नव्हतंच. कारण कोरोना काळामध्ये तुम्हाला माहिती असेल, ते गाजलेलं जे कृत्य कोरोनामध्ये घडलेलं होतं, त्यांचेच हेल्थ मिनिस्टर राजेश टोपे उद्धव ठाकरेंना जेव्हा पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधून कॉल करतात की बाबा इथं गॅसची, ऑक्सिजन सिलेंडरची शॉर्टेज झाली आहे, आणि त्याबद्दल विचारपूस करण्यासाठी मीडियासमोर जेव्हा राजेश टोपे कॉल लावतात, तेव्हा त्यांना समोरून उत्तर मिळतं की संध्याकाळी 7 नंतर उद्धव ठाकरे हे फोन उचलत नाहीत. म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्याचा मुख्यमंत्री आणि तसा व्यक्ती संध्याकाळी 7 नंतर हा फोन उचलत नाही, एक डायरेक्टली संन्यास घेतो. त्याचा 7 नंतर संपूर्ण राज्याशी आणि पब्लिक लाईफशी कनेक्शन तुटतो. तो एकांतमध्ये काहीतरी ध्यान करण्यासाठी जातो. हे देशात पहिलं उदाहरण पाहायला मिळालं होतं. आणि यासाठी राहुल गांधी असतील, शरद पवार असतील, यांनी उद्धव ठाकरेंचं वारंवार अपमान केलेला आहे. आणि त्यामुळं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात की आमची बरोबरी तेव्हा तुम्ही करू शकता, मला प्रश्न हा आहे की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे असतील किंवा नरेंद्र मोदी, अमित शहा यांना उद्धव ठाकरेंची बरोबरी का करायची असेल? कारण उद्धव ठाकरे यांची बरोबरी करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे. कारण उद्धव ठाकरे आहेत तरी कोण त्यांची बरोबरी करण्यासाठी? एक तुटलेला पक्ष, ज्याची आज मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा निवडणूक जिंकण्याची क्षमता नाही. आणि दुसऱ्या बाजूला ज्याला ते चॅलेंज करताय ते BJP, जो महाराष्ट्रात बहुमताच्या जवळ आहे. 132 आमदार त्या एका पक्षाचे आहेत आणि त्या सगळ्या आमदारांचा नेता देवेंद्र फडणवीस आहे. त्याच पक्षाची केंद्रामध्ये सरकार आहे आणि देशातील जवळजवळ 23 राज्यांमध्ये BJP प्रणित NDAची सरकार आहे.
त्यामुळे आपण कोणाला चॅलेंज करतोय, त्यांची क्षमता किती, आणि चॅलेंज केल्यानंतर जेव्हा आपल्याला चटके बसतात आणि चटके बसले की मग रडत बसायचं. विधानसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलंच की परिणाम लागल्यानंतर जे चटके, जे खोके, जे दगाबाज शब्द वापरल्यानंतर जेव्हा जनतेने एकनाथ शिंदेंना निवडून दिलं, त्यांच्या आमदारांना निवडून दिलं, तेव्हा मग चटके बसल्यानंतर बोलायचं की EVM मध्ये घोटाळा झाला होता, आम्ही या विजयाला मानतच नाही, जनतेने आम्हाला मतं दिली आहेत, ती मतं फक्त आमच्यापर्यंत पोहोचली नाही आहेत. मग अशा प्रकारचं एक वक्तव्य देत सुटायचं. म्हणून याचं तात्पर्य हे निघतं की अगोदर आपल्या क्षमतेनुसारच चॅलेंज करावं. कारण समोरचा व्यक्ती जरी तुमच्याकडे सिरियसली पाहत नसला तरी एखाद्या वेळी ते म्हणतात ना की तुमच्या जिभेवरी सरस्वती असते, तुम्ही बोललेले शब्द हे खरे होतात. त्यामुळं हे जे निसर्ग आहे ना, तुमच्या एक एक शब्दावर लक्ष ठेवून असतं. तेव्हा उद्धव ठाकरे जे काही बोलत असतात त्याच्यावर निसर्गाचा बारीक लक्ष आहे. त्यामुळे जेव्हा त्यांनी म्हटलं की माझं सरकार पाडून दाखवा, तेव्हा निसर्गाने देवेंद्र फडणवीसांद्वारे केवळ सरकारच नाही पाडलं, त्यांचा पक्षसुद्धा फोडला. आणि आज महापालिका जिंकण्यासाठी सुद्धा उद्धव ठाकरे या जर म्हणायचं म्हटलं तर राज्यस्तरीय नेत्याला एक जमिनीवर उतरावं लागतंय. इतकी खालची पातळी आज उद्धव ठाकरेंना गाठण्यासाठी BJPने आणि एकनाथ शिंदेंनी मजबूर केलेलं आहे. त्यामुळं माझं असंच मत आहे की उद्धव ठाकरे जेव्हा आपल्या शब्दाचं उच्चारण करतात, काहीतरी वक्तव्य देतात, तेव्हा विचार करून द्यावं की आपण जे म्हणतोय ते आपल्या तर अंगलट येणार नाही ना उद्या. त्यामुळं आपल्या पक्षाला आपण बोललेलं काहीही नुकसान होणार नाही, एवढी तरी शिकवण थोडीशी शरद पवारांकडून उद्धव ठाकरेंनी घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे. असो मित्रांनो, तुमची याबद्दलची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद.